काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता मावळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कारण दोघांनीही लोकसभा लढवण्यास इच्छुक नसल्याचं हायकमांडला कळवलंय। त्यामुळे चंद्रपूरमधून आमदार प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। पक्षश्रेष्ठींनी सांगून सुद्धा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक लढवायला इच्छुक नाहीयेत आणि यावरून काँग्रेस पदाधिकारी नाराज आहेत। पटोले निवडणूक लढवत नसतील तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी मागणी गोंदियातल्या सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सहसचिव राजीव ठकरेले यांनी केली आहे। काँग्रेस पुढे चंद्रपूर उमेदवारीचा पेच वाढत चाललाय। आमदार प्रतिभा धानोरकरांना तिकीट न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देऊ आणि इतर कोणाचं काम करणार नाही असा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिलाय। तर वडेट्टीवार समर्थकांनी कुणबी या एका समाजाला तिकीट दिल्यास ते पक्षासाठी पोषक ठरणार नाही असं सांगत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मवियामध्ये 3 ते 4 जागांचा तिढा अजूनही आहे। त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय होऊ शकलेला नाहीये। दिल्लीमधून निरोप आल्यानंतर त्यावर निर्णय होईल असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय। काँग्रेसने आतापर्यंत 7 जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत आणि लवकरच इतर उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल असंही थोरात म्हणाले। पुण्यामधून लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच आमदार रवींद्र धंगेकरांनी निवडक कार्यकर्त्यांसह किल्ले रायगडाला भेट दिली। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन लोकसभा निवडणूक प्रचाराला त्यांनी सुरुवात केली। आपण पुणेकरांचा कार्यकर्ता आहोत आणि मतदार आपल्याला मत देऊन आपला विजय निश्चित करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। काँग्रेसनं अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस नगरसेवक साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केल्यानं अकोला लोकसभेपेक्षा विधानसभेची चर्चा जिल्ह्यामध्ये रंगली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून राजेश मिश्रा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। वंचित आणि भाजपनं अजूनही आपले पत्ते उघड केलेले नाहीत।